नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर. नातेवाईकांपासून नेहमी लपवून ठेवा या 11 गोष्टी, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल. आपण भारतीय आहोत. आपल्याकडे नातेवाईक म्हणजे देवासारखे. पण कधीकधी तेच नातेवाईक तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा अडथळा ठरतात. कारण सगळे नातेवाईक वाईट नसतात, पण सगळ्यांना सगळं सांगणं ही सर्वात मोठी चूक असते. तुमचं आयुष्य पुढे न्यायचं असेल, तर शांततेत जगायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल, तर या 11 गोष्टी नातेवाईकांपासून लपवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 1. उत्पन्न आणि पगार. तुमचा पगार, तुमचं इन्कम, तुमचं कमाईचं साधन कधीच नातेवाईकांना सांगू नका. कारण एकदा का त्यांना आकडा कळला की तुलना सुरू होते. एवढं कमावतोस तर मदत कर ना. एवढं पगार असूनही साधी गोष्ट नाही घेतली. त्याचा मुलगा बघ तुझ्यापेक्षा कमी शिकूनही जास्त कमावतो. तुमचं उत्पन्न जितकं गुप्त तितकं आयुष्य शांत. 2. पुढची योजना. फ्युचर प्लॅन्स. जोपर्यंत तुमची योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती कोणालाच सांगू नका. नातेवाईक विशेषतः त्यावर टीका करतात, भीती दाखवतात आणि आत्मविश्वास तोडतात. हे जमणार नाही, हे त्याला शोभत नाही, लोक काय म्हणतील. लोकांच्या बोलण्यामुळे अनेक स्वप्न जन्माआधीच मरतात. तुमच्या कमकुवत गोष्टी म्हणजे विकनेस. तुमची भीती, अपयश, मानसिक त्रास, कमजोरी नातेवाईकांसमोर उघड करू नका. कारण आज सहानुभूती दाखवणारेच उद्या त्याच गोष्टी तुमच्या विरोधात वापरतील. कमजोरी दाखवली की आदर संपतो. 4. तुमचं वैवाहिक किंवा प्रेमसंबंधातील आयुष्य. तुमचं नातं किती चांगलं आहे किंवा किती वाईट आहे हे नातेवाईकांना सांगणं म्हणजे स्वतःच्या घरात आग लावण्यासारखं आहे. कारण ती मध्ये पडतात, मत देतात, गैरसमज पसरवतात आणि नात्यात विष पेरतात. 5. तुमची आर्थिक अडचण. तुम्ही अडचणीत आहात हे सगळ्यांना कळलं की कधी टोमणे जास्त मिळतात. आज हसणारे उद्या म्हणतात, आम्ही आधीच सांगितलं होतं. अडचणीत शांत राहा, मार्ग शोधा, पण नातेवाईकांकडे रडगाणं मांडू नका. पुढचा पॉईंट हा स्किप करू नका, कारण ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. 6. तुमची गुंतवणूक आणि बचत. FD शेअर्स, जमीन, सोनं, क्रिप्टो, बिझनेस काहीही असो, सगळं गुप्त ठेवा. कारण पैसे दिसले की सल्ले, अपेक्षा आणि मत्सर आपोआप वाढतो. जर तुम्हाला ही गोष्ट मनाला लागली असेल तर कमेंटमध्ये स्ट्रॉंग असे लिहा. 7. तुमचं आत्मविकासाचं काम. तुम्ही स्वतःवर काम करत असाल. वाचन, व्यायाम, स्किल्स, ध्यान हे सगळं दाखवण्याची गरज नाही. कारण सुरुवातीला लोक हसतात आणि नंतर त्याच गोष्टीचं कौतुक करतात. 8. तुमचे वैयक्तिक संघर्ष. प्रत्येकाची लढाई ही वेगळी असते, पण नातेवाईकांना ती सांगितली की ते तुमच्या वेदनेचं मनोरंजन करतात. संघर्ष हा शांतपणे सहन करायचा असतो, जाहीर नाही. 9. तुमचं पुढचं मोठं यश. जोपर्यंत यश हातात येत नाही तोपर्यंत त्याची घोषणा करू नका. नकारात्मकता आणि अडथळे आधीच येतात. 10. तुमचं मत्सर सहन करण्याचं सामर्थ्य. नातेवाईक कधीकधी तुमचं यश सहन करू शकत नाहीत हे मान्य करणं कठीण आहे, पण सत्य आहे. म्हणून सगळं सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं असतं. नेक्स्ट पॉईंट स्किप करू नका, कारण तो पॉईंट अगदी महत्त्वाचा आहे आणि ते सत्य देखील आहे. तुमचं खरं सुख कुणालाही सांगू नका. खरं सुख शांत असतं, गाजावाजा करत नाही. जे लोक खूप दाखवतात ते आतून कोसळलेले असतात. तुम्हाला आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नातेवाईक तुमचं आयुष्य जगत नाही, पण निर्णय मात्र ते घ्यायला तयार असतात. यामुळे उरलेल्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून पुढच्या गोष्टीही स्किप करू नका, कारण ते
अत्याधिक महत्त्वाची आहे. 12. तुमची मानसिक शांतता कशी मिळते? तुम्हाला शांतता कशामुळे मिळते? काय केल्यावर तुम्ही रिलॅक्स होता? हे नातेवाईकांना सांगू नका, कारण तेच लोक म्हणतील, हे काय वेड्यासारखं करतोयस? यात काय फायदा आहे? हे आमच्या वेळेस नव्हतं बाबा. मानसिक शांतता ही दुर्मिळ असते आणि दुर्मिळ गोष्टी जपाव्या लागतात. 13. तुमचे निर्णय बदलण्यामागची कारणं. तुम्ही एखादा निर्णय बदलला, दिशा बदललीत, करिअर बदललं, याचंच कारण सगळ्यांना सांगायची गरज नाही. कारण लोक कारण समजून घेत नाही, ते फक्त निकाल पाहतात. आणि अशाच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर ते आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. 14. तुमच्या चुका आणि पश्चाताप. प्रत्येक माणूस चुका करतो, पण त्या चुका नातेवाईकांना सांगितल्या की त्या आयुष्यभर आठवण करून दिल्या जातात. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं, हे वाक्य कधीच संपत नाही. 15. तुमचं स्वप्न जितकं मोठं आहे, स्वप्न तितकी लोकांची चेष्टा जास्त असते. लहान विचार करणाऱ्या लोकांना मोठी स्वप्न भीतीदायक वाटतात. जर हे तुमच्या बाबतीत जरी घडत असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं. 16. तुमची प्रगती किती हळू आहे? तुमची गती तुमच्यासाठी योग्य असते, पण नातेवाईक तुलना करतात नेहमी. तो बघ किती पुढे गेला, तू अजून तिथेच आहेस. प्रगती मोजायची असते, जाहीर करायची नसते. 17. तुमचं वैयक्तिक तत्त्वज्ञान, लाईफ फिलॉसॉफी. तुम्ही आयुष्य कसं पाहता, काय योग्य वाटतं, काय अयोग्य, हे सगळं प्रत्येकाला सांगणं गरजेचं नसतं. कारण प्रत्येकजण आपला चष्मा लावून तुमचं आयुष्य पाहतो आणि प्रत्येकाच्या चष्म्याने त्याला तुमचं आयुष्य वेगळंच दिसतं. 18. तुमचा आत्मसन्मान कुठे दुखावला, कोणामुळे, कधी, कसं तुम्हाला वाईट वाटलं, हे उघडं केलं तर लोक तुमच्या मर्यादा तपासायला लागतात. जेव्हा लोकांना कळतं तुम्हाला काय दुखतंय, ते तिथेच वार करतात. 19. तुमची मदत करणाऱ्याची तयारी. तुम्ही खूप मदत करणारे आहात हे नातेवाईकांना कळलं की ते हक्क समजतात. मदत ही निवड असते, बंधन नाही. 20. तुमचा खरा प्लॅन बी. लोकांना फक्त तुमचा प्लॅन ए दिसू द्या. प्लॅन बी, सी, डी हे फक्त तुमच्यासाठी असू द्या. कारण अपयश झालं तर तेच लोक म्हणतात, म्हणजे हे होणार होतं. 21. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, कोण जवळचा आहे, हे जाहीर केलं की नातेसंबंधात विष पसरतं. लोक मुद्दाम गैरसमज निर्माण करतात. 22. तुमचं आयुष्य किती शिस्तबद्ध आहे. तुमची दिनचर्या, सवयी, फोकस हे गुप्त ठेवा. कारण शिस्त असलेली माणसं लोकांना अस्वस्थ करतात. 23. तुमचं अपयश तुम्हाला काय शिकवतं. अपयश ही शाळा आहे, पण प्रत्येकाला त्याचा अभ्यासक्रम सांगायची गरज नसते. 24. तुम्ही स्वतःला किती बदलत आहात. बदल हा आतून होतो, बाहेर दाखवला की टीका सुरू होते. तुमचं खऱ्या स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य, आयुष्य हे सगळं नातेवाईकांना सहन होत नाही, कारण त्यांना नियंत्रण हवं असतं, समज नाही. अंतिम सत्य, नातेवाईक म्हणजे शत्रू नाही, पण प्रत्येक नातं इतकं जवळचं नसतं की त्यात सगळं ओतावं. मर्यादा ठेवल्या तर नाती टिकतात, सगळं सांगितलं तर आयुष्य विस्कळीत होतं. शेवटचा विचार म्हणजे शहाणपण म्हणजे कमी बोलणं, शक्ती म्हणजे गुप्तता आणि यश म्हणजे योग्य लोकांशीच सत्य शेअर करणं. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टीए मोटिवेशनला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशाच टॉपिक्ससारखे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत, ते तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता. धन्यवाद.